नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात असतात. दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे तयार करण्यात आलेले आहे आणि पोर्टलवरती नोंदणी करून केलेल्या सर्व दिव्यांगांना त्यांच्यासाठी असलेल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या माध्यमातून योजना असतील त्या योजनांचे लाभ देण्यासाठी करण्यात आलेले, या अंतर्गत काही दिव्यांग विद्यार्थी असतील वेगवेगळ्या संस्थांकडे ज्यांना केंद्र शासनाचे राज्य शासनाचे विविध योजनांचा लाभ दिले जातात देखील नोंदणी व या पोर्टलवरती 30 एप्रिलपर्यंत करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहे. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले असं दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्याबाबत यांच्यामध्ये अनाथ मंदिर म्हणजेच की बंद बालगृह जे असतील ते सर्व दिव्यांग पुनर्वसन केंद्र DDRC याप्रमाणे पुनर्वसन गृह हवे होम याचप्रमाणे दिव्यांग पुनर्वसन केंद्र या सर्व केंद्रांमधील जे काही केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे विविध योजनांचे लाभ देणारे आहे ते सर्व दिव्यांग लाभार्थी काही असतील अशा लाभार्थ्यांची नोंदणी 30 एप्रिल 2026 पर्यंत या नोंदणी सहाय्यक पोर्टलवरती करण्यात यावी. म्हणजेच की आपल्या केंद्राचे लाभ घेणाऱ्या म्हणजेच की सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही माहिती शासनाकडून उपलब्ध देण्यात यावी. म्हणजेच की अशा प्रकारची विनंती या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही लाभार्थ्यांना लाभ बंद होणार नाही. जर दिव्यांग असाल तर आपल्या परिचयातील कोणी जर दिव्यांग असेल त्यांनी आपली सुद्धा नोंदणी आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती करून ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच घेतलेला आहे.